मुंबईमधनं एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते। कोस्टल रोडच्या बोगद्यात आग लागलेली आहे। कोस्टल रोडच्या बोगद्यात कारनं पेट घेतलाय। त्याची काही दृश्य समोर आली आहेत। या बोगद्यात आग लागल्यामुळे कार सोडून तिथले लोक पळून गेले। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईमधून कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण स्वरूपाची आग लागली। एका कारनं अचानक पेट घेतला। आग नेमकी कशी लागलेली आहे या संदर्भातलं कोणतंही कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र घटनेसंदर्भातली एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत। या बोगद्यात आग लागल्यामुळे कार सोडून तिथले लोक पळून गेलेले आहेत। माहिती जाणून घ्या, जुई जाधव आपल्या सोबत आहे। जुई, नेमका काय प्रकार घडलाय? आपण पाहतोय ऋतुजा की कोस्टल रोडला टनलमध्ये म्हणजे चर्चगेटला जाणाऱ्या दिशेला एका गाडीने पेट घेतला आहे आणि या गाडीने पेट घेतल्याने संपूर्ण इथला जो बोगद्याचा भाग आहे तो बंद करण्यात आला आहे। मात्र ज्या गाड्या आतमध्ये आल्या होत्या त्या आता अडकून पडल्या आहेत आणि त्यातले जे लोक होते ते आपल्या गाडी सोडून जागच्या जागी पळून जात आहेत बोगद्यातून बाहेर, कारण का ही आग भीषण आहे आणि त्यामुळे बोगदा इथे बंद असल्यामुळे ती आग एक प्रकारचं आपण म्हणतो की क्लोस्ट्रोफोबिक वातावरण जे आहे ते संपूर्ण बोगद्यामध्ये झालं आहे आणि त्यामुळे लोक घाबरून नागरिक आपली गाडी सोडून टनलच्या बाहेर पळत आहेत। मात्र दुसरी एक इथे गंभीर दुर्घटना घडत आहे ती म्हणजे की रिव्हर्स घेताना अनेक गाड्या एकमेकांना आदळत आहेत आणि त्यामुळे गाड्यांचं देखील एकमेकांना आदळून नुकसान होत आहे आणि त्यामुळे ही जी घटना आहे ती गंभीर आहे, कारण का गाडीला आग भीषण लागली आहे आणि त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर हे आग विझवण्याचं काम सुरू आहे, परंतु एकाच गाडीने पेट घेतला आहे। परंतु हा बोगदा बंद असल्यामुळे एक प्रकारचं क्लोस्ट्रोफोबिक वातावरण या संपूर्ण बोगद्यात झालेलं आहे आणि त्यामुळे तणावाचं वातावरण नागरिकांमध्ये झालेलं पाहायला मिळतंय। ऋतुजा, आणखी एक महत्त्वाचं, ही कार सोडून तिथून आजूबाजूचे लोक सुद्धा पळून गेलेले आहेत। पॅनिक सिच्युएशन तिथे तयार होऊ नये आणि वाहतुकीचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ नये म्हणून नेमकी काय खबरदारी घेतली जाते? वाहतूक थांबवण्यात आलेली आहे का? वाहतूक थांबवण्यात आली आहे ऋतुजा। मात्र आपण पाहतोय की जे पोलीस आहेत म्हणजे इथे बोगद्यामध्ये काम करणारे आणि आजूबाजूला जी चौकी आहे तिथले सगळे पोलीस इथे आले आहेत आणि जे इथे पॅनिक सिच्युएशन झालं आहे त्याला हाताळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत, कारण का बऱ्याच गाड्या या बोगद्यात आल्या आहेत, आतमध्ये आल्या आहेत आणि त्यामुळे लोक गाड्या सोडून बोगद्याच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र पॅनिक सिच्युएशन हँडल करण्यासाठी लोकांनी गाडीतच बसून राहावं आणि जी घटना घडली आहे आगीची ती आगीची घटना नियंत्रणात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत। मात्र त्याआधी लोकांनी घाबरू नये अशी विनंती ती लोक प्रत्येक जण करत आहेत। मात्र इथेही आग भीषण असल्यामुळे आणि कोंदट वातावरण या एका बोगद्यामध्ये असल्यामुळे नागरिक घाबरत आहेत आणि आपली गाडी सोडून पळत आहेत। मात्र पॅनिक सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिक या बोगद्यामध्ये पायी चालत जात आहेत आणि ट्रॅफिक देखील इथे पूर्णपणे जाम झालेला आहे। जुई, तू सोबत रहा। या घटनेसंदर्भातली आणखी महत्त्वाची दृश्य हाती लागलेली आहेत। प्रेक्षकांना ताजी माहिती देऊयात। मुंबईमध्ये कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण स्वरूपाची आग लागली। सुरुवातीला जी घटना घडलेली आहे त्या संदर्भातली दृश्य आहेत। ही आग लागल्यानंतर अर्थातच लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। त्यानंतर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि दूरवरती या कार पार्क करून लोक सैरावैरा पळू लागले। त्यामध्ये भीतीचं वातावरण असल्यामुळे इतरांनाही तशा सूचना दिल्या जात होत्या, आपल्या गाड्या या मागे घेण्यात याव्यात आणि इथून मार्ग काढावा, यासाठी काहीशी पॅनिक सिच्युएशन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। दुसरीकडे आपण पाहतोय कारनं भीषण स्वरूपाचा पेट घेतलेला आहे। या परिसरामध्ये प्रचंड धूर झालेला आहे आणि हीच कार सोडून कारमधील प्रवासी जे होते ते सुद्धा पळून गेले। कोस्टल रोडवरील एका गाडीनं अचानक पेट घेतलेला आहे। नेमकं कारण हे समजू शकलेलं नाहीये। मात्र बोगद्यात एका ठिकाणी काही कार एकामागून एक लागल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। काहीशी वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय आणि पुढे जाण्यास मज्जा सुद्धा केला जातोय। ताजे अपडेट जाणून घ्या, जुई आपल्या सोबत आहे। जुई, तर जुई सोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र बोगद्यात आग लागली तेव्हा नेमकं काय घडलं याची दृश्य आहेत। तर दुसरीकडे लोक गाड्या सोडून अक्षरशः सैरावैरा पळू लागले, कारण हा बोगदा आहे आणि आगीची घटना तिथे घडल्यामुळे अर्थातच आपला जीव वाचवण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांनी आपली गाडी तिथे सोडून पळ घेतलेला आहे। बोगद्यामध्येच ही घटना घडली, त्यामुळे आता तुर्तास इथली वाहतूक थांबवण्यात आलेली आहे।
परिणामी मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. तर दुसरीकडे काही गाड्यांना याची कल्पना नसल्यामुळे अपघात होऊ शकतात. काही गाड्या या एकमेकांवरती आदळत आहेत. पुढे नेमकं काय घडलंय याची कल्पना त्यांना नाहीये. त्याचमुळे आता वाहतूक पोलीस प्रशासन या सगळ्या संदर्भात खबरदारी घेत आहे. तुर्तास तरी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. मात्र बोगद्यात कारला नेमकी कशामुळे आग लागली हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. काही वेळापूर्वी ही सगळी घटना घडली. कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण स्वरूपाची आग लागली. कोस्टल रोडच्या बोगद्यात कारनं अचानक पेट घेतला आणि काही वेळातच रौद्ररूप धारण केलं.